नमस्कार, मी अंतरा. स्वादंतरामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मुळ्याच्या पालांची भाजी. पण इथे मुळ्याबरोबर मुळ्याचा पाला सुद्धा वापरणार आहोत. बरेच जण मुळ्याची भाजी करताना त्याचा पाला फेकून देतात. जर पाला जून असेल, खराब असेल किंवा पिवळा असेल तर तुम्ही नक्कीच फेकून द्या. पण जर चांगला कोवळा पाला असेल तर तुम्ही खरंच तो भाजीमध्ये वापरा. कारण हा पाला खूप पौष्टिक असतो आणि मुळा तर हा पौष्टिक आहेतच, कारण त्याच्यात अँटीऑक्सिडंट्स आहेत, कॅल्शियम आहे, शिवाय क्षाराचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आपण ही भाजी खरंच खाल्ली पाहिजे. मुलांना तर ही भाजी खरंच आवर्जून द्या. मुलं ही भाजी खात नाहीत. पण इथे मी भाजी जी तुम्हाला दाखवली, अगदी साधी सोप्या पद्धतीने भाजी दाखवली. ही जर तुम्ही भाजी केली तर तुम्ही नक्कीच आवडीने खाल. भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. आज आपण बघणार आहोत पौष्टिक मुळ्याची भाजी. इथे मी मुळ्याची एक जुडी घेतलेली आहे. इथे मुळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण मुळ्याला खूप माती असते. ही भाजी खूप छान लागते आणि ही भाजी खूप पौष्टिकही आहे. इथे मी कुठलीही डाळ न घालता भाजी बनवणार आहे. अगदी झटपट आणि सोपी होणारी भाजी आहे. तर आता आपण हा मुळा स्वच्छ धुवून घेऊया. आता आपण हा मुळा तोडून घेऊया. आपल्याला हे सगळे मुळे असे तोडून घ्यायचे आहेत आणि ह्याची खालची जी पानं आहेत ती काढून घ्यायची आहेत, कारण वरची देठ ही खूप जाडी आहेत. त्यामुळे आपण ही खालची पानं ही सगळी काढून घ्यायची आहेत. आपण इथे पानं वापरणार आहोत, कारण पानं ही सुद्धा पौष्टिक असतात. त्यामुळे आपण मुळा आणि त्याचा पाला हे दोन्ही वापरणार आहोत. आणि हे जे दांडे आहेत आपण घेणार नाही आहोत, कारण हे जाडसर असतात, त्याच्यामुळे हे घ्यायचं नाही. जर मुळा कोवळा असेल आणि त्याचे दांडे कोवळे असतील तर घ्यायचे, पण हे जाडे आहेत. हे बघा, आपण इथे मुळ्याची पानं काढलेली आहेत. ही खूप पौष्टिक असतात. आपण हा जो मुळा घेतलाय हा आता आपण सोलून घ्यायचा आहे आणि ही भाजी चिरून घ्यायची. पण त्याआधी आपण हा मुळा आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण याला खूप माती आहे. त्यामुळे आपण धुवून घेऊया. आपला मुळा इथे स्वच्छ धुवून झालेला आहे. हे बघा, याची पानं सुद्धा आपण स्वच्छ धुतलेली आहेत. तर आता आपण ह्याची पानं आणि मुळा हे दोन्ही चिरणार आहोत. हिची पानं खूप पौष्टिक असतात. आता आपण मुळे हे सगळे सोलून घेणार आहोत. हे बघा, तर आता आपण हे मुळा पूर्ण सोलून घ्यायचं आहे, म्हणजे याची सालं काढून घ्यायची आहेत. आता आपले सगळे मुळे हे सोलून झालेले आहेत. तर आता आपण हे चिरायला घेऊया. त्याआधी आपण याच्या पाठची बाजू काढून घेणार आहोत आणि पुढचाही थोडासा भाग हा कापून घेणार आहोत. तर आता आपण इथे मुळा हा बारीक चिरून घ्यायचा आहे. इथे मी बारीक चिरते, पण तुम्हाला कशा जाड्या बारीक जशा फोडी हव्यात तशा तुम्ही करू शकता. पण इथे मी बारीक फोडी करते. तर अशा प्रकारे आपण सगळ्या बारीक फोडी या करून घ्यायच्या आहेत. आता आपल्या मुळ्याच्या या बारीक फोडी करून झालेल्या आहेत. हे बघा, मी अशा प्रकारे केलेत. आता आपण पाला चिरून घेऊया. हे बघा, आता पाला आपण स्वच्छ धुतलेला घेतलेला आहे. हा पण आपल्याला आता बारीक चिरायचा आहे. हा पाला खूप पौष्टिक असतो. शक्यतो हा पाला टाकू नये. बरेच जण हा भाजीचा पाला टाकून देतात, पण जर चांगला कोवळा पाला असेल तर तुम्ही हा पाला खरंच नक्की वापरू शकता. हे बघा, आपला इथे मुळा आणि पाला हे दोन्ही चिरून झालेला आहे. मुळा सुद्धा आपला चांगला चिरून झालेला आहे. तर आता आपण भाजी बनवायला घेऊया. आपली कढई चांगली तापलेली आहे. 2 टेबलस्पून तेल घालायचे. तेल तापल्यावर 1 टीस्पून मोहरी घालायचे, 1 टीस्पून जिरं. जिरं आणि मोहरी तडतडली की 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून हिंग. फोडणी झाल्यावर आता चिरलेला मुळा आणि पाला हे दोन्ही घालायचे. आता आपल्याला भाजी ही मंद आचेवर चांगली परतवून घ्यायची. आपली सगळी फोडणी ही सगळ्या भाजीला लागली गेली पाहिजे. तर आता आपण ही छान परतवून घेऊया. आता आपली भाजी ही छान परतवून झालेली आहे. यामध्ये 1/4 कप खरवडलेलं खोबरं घालायचं आहे. खोबरं हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल, पण खोबऱ्यामुळे याला खूप छान चव येते. खोबरं हे छान मिक्स करून घ्यायचंय. सगळ्या भाजीला नीट लागलं गेलं पाहिजे. खोबऱ्यामुळे या भाजीला खूप छान चव येते. आपली भाजी परतून झालेली आहे. आता आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवणार आहोत आणि त्यावरती साधारण 1 ग्लास हे पाणी टाकणार आहोत आणि आपण ही भाजी वाफेवर साधारण
एक 10 मिनिटं शिजवणार आहोत. आपली 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. आपण भाजी छान मिक्स करून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. 2 टीस्पून साखर घालणार आहोत. साखर ही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल. 1 कोकम. आपण ही भाजी आता छान मिक्स करून घ्यायची, म्हणजे मीठ आणि साखर हे सगळीकडे नीट लागलं जाईल. आपलं छान परतून झालेलं आहे. आता आपण याच्यावरती पुन्हा झाकण ठेवणार आहोत आणि एक 5 मिनिटं ही वाफ काढून घेणार आहोत, म्हणजे आपली भाजी परत पूर्ण शिजेल. आपली 5 मिनिटं झालेली आहेत. हे बघा, आपली भाजी मस्त शिजलेली आहे, व्यवस्थित शिजलेली आहे. तर आता आपण ही छान मिक्स करून घेऊया, म्हणजे पाला कुठे असा खाली चिकटलेला असतो तो निघला जाईल. आपण आता इथे मुळा शिजलाय का ते बघूया. हे बघा, चमच्याने हा मुळा तुटला जातोय, म्हणजे आपला हा मुळा व्यवस्थित शिजलेला आहे. आपली भाजी ही पूर्णपणे शिजलेली आहे. तर आपली मुळ्याची पौष्टिक भाजी ही तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची डिश आमची. नमस्कार.